उत्तर सोलापूर तालुक्याचं मी प्रतिनिधित्व करत होतो. आज 2-3 पिढ्या पुढे गेल्या. फादरचे वडील आणि भाऊ माझ्या अतिशय जवळचे कार्यकर्ते. मला आढळतं की पार्टीच्या करता करारे तेव्हा ते रस्ते नव्हते. 1980च्या दरम्यान आज मी 40-42 वर्षापूर्वी काँग्रेसचा प्रचार करत असताना ते मोटरसायकलवर पडले. त्यांचे दोन्ही पाय भाजलेले होते. तरी पण त्यांनी काँग्रेसचा झेंडा काय होता तो सोडला नाही आणि 1 पैशाची मागणी केली. काँग्रेसवर निष्ठा असणारी माणसं होती. आज परिस्थिती बदललेली आहे. पण बदललेल्या परिस्थितीमध्ये मी या तालुक्यामधलं काम पाहतोय आणि निष्ठेनं काँग्रेसचं काम करणारी मंडळी या ठिकाणी. मला अनेक वेळेस वाटलं की या सोलापूरच्या शहराच्या जवळचा असणारा कार्यकर्ता, कळवणचा कार्यकर्ता इथं त्यांना निवडून दिलं. मला आजही आठवतं की कळवणला त्या नदीच्या डोळ्याच्या पात्रामध्ये विहीर खणायची होती. पाण्याची अडचण होती. आहे का लक्षात? माझ्या लक्षात आहे. 42 वर्ष असा अडचणीतून गुरुवांचीचा आमचा लहान समाजाचा कार्यकर्ता मार खाल्लेला मी तुम्हालाही माहिती नाही. आमचे प्रोफेसर साहेब आपल्या काँग्रेस पक्षामध्ये अलीकडे 12 वर्षापूर्वी आलेले आहेत. मी सांगतो 42 वर्षापूर्वी. हातात लाल पटका घेऊन दुसऱ्या पार्टीचा कोण आला तर नाटुकाच घेऊन तर असं हे मी तिथं बघितलं. तर त्या ठिकाणचे एवढे प्रमुख वीर कार्यकर्ते तुम्ही आहात आणि त्यामुळे आम्ही गणिते असो, मी असो, काँग्रेसचे आमचे अध्यक्ष असो, शहराचे अध्यक्ष असो, सगळे प्रामुख्यानं तुमचं नेहमीच कौतुक करत आम्ही आलो. असली भरतकडे 4 देशमुख अध्यक्ष आहेत. पण भरतला स्पेशल म्हणून नेमलं त्या ठिकाणी. आता मला वाटतं देशमुख सुद्धा रात्रीवरच काम करायला लागते. कारण भरतची आणि तुमची आता कॉम्पिटिशन आहे. तर हे तो सगळा भाग जर बघितला तर आपण सोलापूर शहराच्या जवळच आहोत. तसं जर पुढे वडाळकडे गेलं तर त्याच्या पुढे बार्शीला आणि ह्या इकडच्या अलीकडच्या भागामध्ये कळवण, गाविंदाला काळोबा वगैरे हा सगळा भाग असणार. तर तिथल्या लोकांनाही बरेचसे आता साखरेवाडीचं तुम्हाला साखरेवाडीचं त्या मेन रस्त्यावरून साखरेवाडीच्या रस्त्याला जायचा रस्ता बरेच दिवस भांडण करता चालायचा. आणि शेवटी मी तिथं साखरेवाडी आणखी एक दुसरी कुठली वाडी बागाय सगळं पाठ नाही. आता 42 वर्ष तुम्ही म्हणता काँग्रेस बरोबर होत चाललेली आहे मंडळींच्या आणि मला पूर्ण खात्री आहे तुमच्या हातामध्ये जमीन काँग्रेस आहे.
सरकारमध्ये येताना कोणाची ते दयामाया करत नसते. काकाला सुद्धा ते शिधा घालत सरकारांचा नातू आहे तर ती कुणाची पर्वा करत नसत. असा हे लहान फेटा घातलेला उत्तर घातलेला नेता. पण काँग्रेस टिकवण्याचं काम त्यांनी केलं. आम्ही कधी तिकडची काळजी केली नाही आणि म्हणून उत्तर सोलापूरमधलं हे आमचं प्रमुख नेतृत्व कधी मागे फिरला नाही. आणि म्हणून आज मुद्दाम येत आहोत त्यामध्ये काँग्रेसच्या अध्यक्षांचं आणि तालुका अध्यक्षांचं काम. मी मुद्दाम जुने यातले चेहरे आणखी काही मला दिसले हे आमच्याबरोबर काम करत होते. मी तुम्हाला एकच विनंती करतो, कठीण काळ आहे, काही साधा पदक घेऊन मिळवण्याचं काळ नाही, कष्ट करण्याचं काम आहे. रात्रंदिवस कष्ट केलं पाहिजे. घराघरामध्ये जाऊन तुम्ही काँग्रेसची ज्योत पेटवली पाहिजे. आणि शत्रू लोक बसून बसलेले आहेत जातीच्या धर्माच्या नावावर. सगळे काम करतील आणि मागच्या वेळेस जो धोका झालेला आहे तो जातीच्या नावावर धोका झालेला आहे. बाबासाहेबांच्या विचाराचा धोका नाही झाला पण जातीच्या नावावर धोका झालेला आहे. त्यामुळं आपण इथं डोळ्यात तेल घालून इथं काम केलं पाहिजे. मला खात्री आहे की आपण सगळे उत्तर सोलापूरचे सहकारी अतिशय प्रामाणिकपणे काम करतील आणि सारखं नेत्यांच्या दारी चक्र मारत. आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.